गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय विभाग 3 सेमिस्टर 5 पेपर क्रमांक 7 इव्हॅल्युएशन ऑफ जॉग्राफिकल थॉट भौगोलिक विचारांचा विकास किंवा भूविज्ञान विकास या पेपर अंतर्गत आपण टॉपिक नंबर 1 मध्ये भूविज्ञान विकासाचा एक संक्षिप्त आढावा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येईल. जॉग्राफिकल थॉट किंवा भौगोलिक विचार प्रणाली यामध्ये आपल्याला आधुनिक काळात भूगोलाचे नेमकं स्थान काय आणि प्राचीन काळापासून भूगोलशास्त्रानं दिलेले योगदान या विषयावर चर्चा करता येईल. आधुनिक काळात भूगोलाला सामाजिक शास्त्राबरोबरच नैसर्गिक विज्ञानातही महत्त्वपूर्ण स्थान लाभलेले आहे. भूगोल ही एक प्रगत व उपयोगी ज्ञानशाखा असून जगातील तिचा सर्वत्र शिक्षणात समावेश करण्यात आलेला आहे. जगातील विविध देशात मानवी जीवनातील विविध प्रश्न सोडवून मानवी कल्याण साधण्यात या शास्त्राचा मौलिक सहभाग आहे. साधनसंपत्तीचे वितरण, आर्थिक विकास, नागरीकरण, अन्नधान्य, आरोग्यविषयक समस्या, लोकसंख्येचा विस्फोट, प्रदूषण या क्षेत्रात भूगोलाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. भूगोलशास्त्राची भूगोलाची सुरुवात फार प्राचीन काळी आहे. सर्व ज्ञानशाखामध्ये भूगोल हेच प्राचीन शास्त्र आहे असे बरेच शास्त्रज्ञ मानतात, कारण भूपृष्ठ हे भूगोलाचे अभ्यास क्षेत्र आहे. अगदी आदिमानवाने सर्वप्रथम त्याच्या सभोवतालच्या भूपृष्ठाचाच विचार केला असला पाहिजे. त्याच्या सभोवताली प्राकृतिक रचनेची वैशिष्ट्ये, हवामान, प्राणी, वनस्पती, जलाशय याचाच विचार त्याने केला असावा. या घटकांच्या परिणामातून व अभ्यासातून भूगोलशास्त्राची सुरुवात झाली असावी. भूगोलशास्त्रातील संकल्पनांचा उदय आणि विकास. भौगोलिक संकल्पना किंवा विचारप्रणालीचा उदय आणि विकास याची दीर्घकालीन परंपरा असल्याचे दिसून येते. अतिशय प्राचीन काळात या शास्त्राच्या विकासाचा आढावा घेणे तसेच आधुनिक काळातील याचे योगदान याविषयी आपण चर्चा करतो. कारण प्राचीन काळातील या संदर्भात लिखित साहित्य, सांख्यिकीय नकाशे उपलब्ध नाहीत. त्या काळी मानवाला लिहिण्याची कला अवगत नव्हती. पुराभिलेख शास्त्राने केलेल्या निरनिराळ्या संस्कृतीच्या संशोधनावर असे दिसून येते की त्या काळात भूगोलाचा प्राथमिक स्वरूपाचा विकास झाला असावा. या सर्वच प्राचीन संस्कृतीने भूगोलशास्त्राच्या विकासात फारच मोलाची भर घातली आहे. निरनिराळ्या नैसर्गिक शास्त्रांच्या विकासात प्राकृतिक परिस्थितीचा सहभाग महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ बॅबिलोनियन संस्कृतीत खगोलशास्त्राचा विकास तेथील निरभ्र आकाशामुळे झाला. इजिप्तमधील नाईल सुपीक मैदानी प्रदेशात कृषी विकासाबरोबरच भूमितीचा विकास झाला. ग्रीसमध्ये विविधपूर्ण प्राकृतिक रचनेची वैशिष्ट्ये, नद्यांची खोरी, सागरी मैदाने, सागरी किनारे त्यामुळे प्राकृतिक भूगोलाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. भूगोलशास्त्रातील संकल्पनांच्या उदयाबद्दल काही सामुग्रीचा शास्त्रज्ञांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ बॅबिलोन येथील मणिशंखांचे आराखडे, मेलोनिशियातील नौका नयनाचे आराखडे, कोरलेल्या विटा, गुहेतील चित्रे इत्यादी साहित्य उल्लेखनीय आहे. ग्रीक पूर्व हेलेनिय संस्कृती पूर्व काळात भूगोल म्हणजे भूपृष्ठावरील प्राकृतिक उठाव, स्थाने, देश व त्यांच्या सीमा या संदर्भातील ज्ञान मानले जात असे. नंतरच्या काळात व्यापार व वाहतूक यामुळे भौगोलिक ज्ञानात भर पडली. ज्यू धर्मियांचा ओल्ड टेस्टामेंट ग्रंथात इस्रायल व शेजारच्या देशाबद्दल विपुल माहिती उपलब्ध आहे. नंतरच्या फोनिशियन, ग्रीक, रोम, भारतीय, अरब संस्कृतीच्या काळात भूगोलशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झाला. भूगोलातील बहुतेक सर्व मूलभूत संकल्पना याच काळात मांडण्यात आल्या. मध्ययुगीन काळात इतर शास्त्राप्रमाणेच याही शास्त्राचा विकास थांबला. टॉलमीच्या पृथ्वी केंद्रित संकल्पनेला पोपने पाठिंबा दिल्यामुळे वैज्ञानिक सत्य समाजापुढे येण्यास आणखी काही काळ जावा लागला. शोधाच्या युगात एज ऑफ डिस्कव्हरी या शास्त्रात मौलिक भर पडली. त्यातून आधुनिक भूगोलशास्त्राची नांदी मिळाली. कोलंबस, मॅगेलन, वास्को दी गामा, कॅप्टन कुक यांनी भूपृष्ठाचा अज्ञात भूभाग शोधला. नवीन जलमार्ग शोधले. कोपर्निकस, केपलर, न्यूटन, थेलिस, इराटोस्थेनीस, हिरोडोटस यांनी पृथ्वीच्या आकाशस्थ स्थितीचा शोध लावला. अनेकांच्या प्रयत्नातून भूपृष्ठाचे नकाशे उपलब्ध झाले. मानव व पर्यावरण यांच्या परस्परविषयक विचार
अरिस्टॉटलसारख्या तत्त्वज्ञानाने मांडले. रोमन साम्राज्यात स्ट्रॅबो याने प्रदेशविषयक विश्वकोश लिहिला. अशा प्रकारे या सगळ्या प्राचीन काळातील भूगोलाचा विकास आपल्याला अभ्यासाचे. थोडक्यात भूविज्ञान अध्ययन क्षेत्रात नेमकं काय आहे, भूविज्ञानाची उद्दिष्टे काय आहेत, भूविज्ञानाची व्याख्या काय आहे, या विषयातील अध्ययनाची आणि वर्णनाची पद्धत कशा प्रकारची आहे, भूविज्ञानाचा इतर कोणकोणत्या विज्ञानाशी कशा प्रकारे किती प्रमाणामध्ये संबंध आहे, मानवी जीवनात आणि मानवी क्रियामध्ये भूविज्ञानाचे महत्त्व काय, अशा प्रकारचे अनेक प्रश्न भूवैज्ञानिकांच्या समोर होते. आणि आता 20व्या शतकाच्या उत्तरार्धात बऱ्याच प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून या विषयाचा विकास होत आहे दिसून येते. वेळोवेळी भूविज्ञानाच्या विविध विचार प्रवाहांचे स्कूल ऑफ थॉटचाही उहापोह झालेला आहे. आणि अनेक देशात भूवैज्ञानिक वरील प्रश्नांची उकल करण्याच्या दृष्टीने आपले विचार व्यक्त करत असतात. याचाच संक्षिप्त आढावा आपल्याला घेता येईल. ग्रीक कालखंडातील भूविज्ञानाचा विकास. ग्रीक लोकांनी भूविज्ञानाच्या प्रमुख शाखा उत्तम प्रकारे प्रस्थापित केल्या होत्या. त्या काळी भूविज्ञानाचा विकास 3 संबंधित क्रियाद्वारे झालेला दिसून येतो. 1. शोधयात्रा, एक्सप्लोरेशन, रेखाटन आणि नकाशा पद्धत, चार्टिंग अँड मॅपिंग. आणि 3. परिकल्पना, स्पेक्युलेशन. महाकवी होमर या ग्रीक कवीने इलियाड आणि ओडिसी ही 2 महाकाव्ये लिहिली. यामध्ये अनेक क्षेत्रे, मानवजाती, त्यांचे भौगोलिक वर्णन जागोजागी केलेले दिसून येते. थेल्स याने गणितीय भूविज्ञानाचा, मॅथमॅटिकल जॉग्राफीचा विकास केलेला दिसून येतो. विश्वाची उत्पत्ती आणि नक्षत्रासंबंधी एक पुस्तक त्याने लिहिली. ॲनॅक्सिमेंडर हे थेल्स यांचे सहकारी होते. त्यांनी पृथ्वीवरील जीवोत्पत्तीचा सिद्धांत प्रतिपादन केला. असे मत मांडले की जीवाची सर्वप्रथम उत्पत्ती पाण्यात झाली असावी. भूमध्य समुद्रासभोवतालच्या प्रदेशाचा नकाशा तयार केला. म्हणून ॲनॅक्सिमेंडर यांना जगातील सर्वप्रथम नकाशा निर्माता म्हणून ओळखले जाते. हेकाटियस या ग्रीक शास्त्रज्ञांनी जगामध्ये मानवाच्या वस्तीस्थानाचे सामान्य भौगोलिक वर्णन करून प्रादेशिक भूविज्ञानाचा आरंभ केला. तसेच पिरियड्स या ग्रंथाचे प्रकाशन केले. पृथ्वीचा आकार तबकडीप्रमाणे चपटा डिस्क शेप्ड असून त्याच्या सभोवताली 4ही बाजूस महासागर आहे असे त्यांचे म्हणणे होते. हेरोडोटस याच्यामध्ये कोणतीही राष्ट्र किंवा लोकांसंबंधी पूर्ण माहिती समजण्यासाठी तेथील पर्यावरणाचा आणि वातावरणाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणूनच पर्यावरणवाद किंवा वातावरणाचा या संकल्पनेचा प्रारंभ हेरोडोटसने केला दिसून येतो. अरिस्टॉटल हे एक प्रसिद्ध तत्त्वज्ञानी होते. त्यांनी गणितीय भूविज्ञानाचा विकासास हातभार लावला. त्यांनी पृथ्वीची गोलाकृती आणि पृथ्वीच्या कटिबंधासंबंधी माहिती दिली. थिओफ्रेड्स हे अरिस्टॉटल यांचे शिष्य होते. त्यांनी वनस्पती आणि हवामानाचे संबंध निरखून मेसोडोनिया या मैदानातील क्रीट बेटावरील वनस्पतींचे तुलनात्मक वर्णन करून वनस्पती भूविज्ञान ही शाखा सुरू केली. इरॅटोस्थेनीस यांनी पृथ्वीचा परीघ मोजण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला व त्यांच्या मतानुसार पृथ्वीचा परीघ 2,50,000 स्टेडिया म्हणजे सुमारे 28,000 मैल होता. ही चूक फक्त 14% होती. म्हणजे इरॅटोस्थेनीस यांनी पृथ्वीच्या वर्णनासाठी जिओग्राफी हा शब्द रूढ केला. टॉलमी ग्रीक भूवैज्ञानिकात टॉलमी ही सर्वात प्रसिद्ध अशी व्यक्ती आहे. नकाशाशास्त्र पद्धत आणि सर्वसामान्य भूविज्ञान या क्षेत्रात टॉलमी यांचे ग्रंथ आणि नकाशे कित्येक वर्षे प्रमाणभूत मानले गेले. टॉलमी प्रथमतः खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यानंतर त्यांना गणितीय विज्ञानात गोडी लागली. टॉलमी याने अलेक्झांड्रिया वेधशाळेत महत्त्वपूर्ण खगोलीय निरीक्षणे केली. त्यांनी नक्षत्रांचे उदय आणि अस्त, ऋतू इत्यादी बाबतीत एक पंचांग तयार केले. त्यांनी ग्रही सिद्धांत हे पुस्तक लिहिले. टॉलमी यांच्या मतांचा कित्येक वर्षे अनेक शास्त्रज्ञांवर पगडा होता. पृथ्वी स्थिर आहे आणि आकाशातील तारे व इतर ग्रह तिच्याभोवती प्रदक्षिणा घालतात अशा प्रकारे त्यांनी
अवकाशातील सुमारे 1022 नक्षत्राची यादी तयार केली होती. टॉलमी यांची गणितीय भूविज्ञानात प्रक्षेपणाची रचना महत्त्वाची आहे. त्यांनी शंक्वाकृती प्रक्षेपणात बदल केला आणि ध्रुवीय प्रदेशासाठी स्टेरिओग्राफिक प्रक्षेपणाचा उपयोग केला. टॉलमी यांनी जगाचा नकाशा तयार करण्यासाठी शंक्वाकृती प्रक्षेपणाचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या जिओग्राफिया या ग्रंथात एक नकाशा असून इतर 26 नकाशे आहेत. टॉलमी यांनी तयार केलेला जगाचा नकाशा शंक्वाकृती प्रक्षेपणाच्या आधारे म्हणजे केलेला आहे. त्यासाठी त्यांनी अक्षांश आणि रेखांशांचा उपयोग केला. त्या काळी मुख्य रेखावर ते कॅनरी बेटावरून जात असे. 18व्या म्हणूनच टॉलमी यांचे भूगोलशास्त्रातील योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. टॉलमी यांनी तयार केलेल्या नकाशाच्या आधारेच कोलंबसला असे समजले की आशिया खंडाचा विस्तार पूर्व बाजूस फार दूर पसरला आहे. म्हणून त्याने भारताकडे जाण्यासाठी पश्चिम बाजूने समुद्रपर्यटन केले. अर्थात तो भारतात पोहोचू शकला नाही, पण कोलंबस यांनी अमेरिकेचा शोध लावला. टॉलमी यांनी हिंदी महासागराच्या दक्षिणेस एक भूखंड असे मत मांडले आणि 18व्या शतकात कॅप्टन कुक यांनी अंटार्क्टिक खंडाचा शोध लावला. 17व्या शतकापर्यंत टॉलमी यांची खगोलीय ग्रंथमाला अल्मास्टेज भूविज्ञानाची ग्रंथमाला ही जिओग्राफिया आणि त्यांच्या जागतिक नकाशास भूविज्ञान क्षेत्रात पूर्ण सन्मान मिळालेला होता. म्हणजेच ग्रीक कालखंडातील टॉलमी, अरिस्टॉटल, हिप्पार्कियस, हेरोडोटस, अनाक्झिमॅंडर, हेकाटियस, इरॅटोस्थेनीस यांनी भूगोलशास्त्रामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. यानंतर रोमन कालखंड. ग्रीकांच्या नंतर रोमन कालखंड. रोमनांची भौगोलिक विचारप्रणाली वेगळी होती. ग्रीक कालखंड हा साधारणपणे इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 300 असा एक 800 वर्षाचा होता. त्यानंतर पुढे मग रोमन कालखंड आला. ग्रीकांच्या नंतर रोमन युगाची सुरुवात झाली. युरोप आणि आशियातील विस्तृत भागावर आक्रमण करून रोमनांनी आपली सत्ता मध्य आशिया, ब्रिटन, फ्रान्स, मध्य युरोप, अल्बानिया, आशियाचा दक्षिण भागापर्यंत प्रस्थापित केली. या कालावधीत ऐतिहासिक व प्रादेशिक भूगोलाची विशेष वाढ झाली. रोमनांनी भौगोलिक ज्ञानाच्या विकासात फार मोठ्या प्रमाणात योगदान दिले. पॉलिबियस व पॅरिडोनियस यांनी प्राकृतिक भूगोलाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले, तर स्ट्रॅबोने जगाच्या प्रादेशिक व ऐतिहासिक भूगोलाचे संकलन केले. बहुतेक प्राचीन भूगोल तज्ञांची ग्रंथसंपदा नष्ट झाली होती, परंतु स्ट्रॅबोचा ग्रंथ जिओग्राफीमध्ये टिकून राहिला. जिओग्राफी भौगोलिक ज्ञानाचे भांडार आहे. स्ट्रॅबो, टॉलमी, स्पेलिन्सन, पंपानियस हे 4 प्रमुख रोमन भूगोलशास्त्रज्ञ मानले जातात. ग्रीकांच्या ऱ्हासाबरोबरच ग्रीक विद्वानांची विज्ञानातील गोडी कमी होऊ लागली. त्यानंतर रोमन साम्राज्याचा उदय झाल्यामुळे रोमन कालखंडामध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा भौगोलिक विचारधारांना महत्त्व प्राप्त झाले. स्ट्रॅबो. रोमन भूवैज्ञानिकात सर्वात महत्त्वस्थान स्ट्रॅबोना दिले जाते. तुर्कस्थानातील काळ्या समुद्रावरील ॲमेशिया येथे स्ट्रॅबोचा जन्म झाला. त्या काळात स्ट्रॅबो हा एक बुद्धिमान आणि विचारवंत होता. स्ट्रॅबोबद्दल प्रसिद्ध भूगोलतज्ञ हुंबर्ट यांनी म्हटले आहे की स्ट्रॅबोच्या सर्वच भूगोलशास्त्रीय लिखाणात विपुलता व विविधता होती. त्याने युरोपातील विस्तृत प्रदेशात प्रवास केला. रोमला काही काळ वास्तव्य केले. नाईल व तिच्या उपनद्यांतून प्रवास केला. भौगोलिक तथ्यांचे संकलन केले. त्याने वयाच्या 84 मृत्यूपर्यंत सातत्याने लेखन केले. त्या काळात ज्ञात असलेल्या सर्व भौगोलिक ज्ञानाचे संकलन करून विश्लेषण केले. स्ट्रॅबोने पूर्वीच्या विचारवंतांच्या लेखनावर प्रकाश टाकणारे 43 खंड लिहिले. या खंडाने त्याने हिस्टॉरिकल मेमॉईर असे नाव दिले. याशिवाय जिओग्राफिक ट्रिटीजचे 17 खंड त्याने लिहिले. त्यांना भौगोलिक विश्वकोश असे म्हणतात.
या 17 खंडात त्याने गणिती भूगोल, प्राकृतिक भूगोल, राजकीय भूगोल व ऐतिहासिक भूगोल या भूगोलाच्या शाखांसंबंधी लिखाण केले. स्ट्रॅबोच्या 17 भूगोल ग्रंथापैकी 2 ग्रंथ या विषयाच्या प्रस्तावनेसाठी आहेत. हे ग्रंथ लिहिण्यातील प्रेरणा, उद्देश, तत्कालीन जग व त्यातील खंडांचे वितरण दिलेले आहे. 3ऱ्या खंडात त्याने इराटोस्थेनीसच्या कार्याचे परीक्षण केले. नंतरच्या खंडात त्यांनी युरोप, फ्रान्स, ब्रिटन, आल्प्स, इटली, सिसिली, ग्रीस, शेजारची राष्ट्रे यांची माहिती दिली आहे. व शेवटच्या 3 खंडात त्याने पर्शिया, भारत, आफ्रिकेच्या भूगोलाचे वर्णन केले आहे. त्याच्या ग्रंथावरून असे दिसून येते की त्याला भूगोलाच्या ज्ञात सर्व शाखांची माहिती होती. सर्व शाखांचे लेखन करून भूगोलात अद्वितीय स्वरूप त्याने प्राप्त करून दिले आहे. प्राकृतिक भूगोलातील स्ट्रॅबोचे कार्य महत्त्वाचे आहे. निरनिराळ्या प्रदेशांचा भौगोलिक वृत्तांत देताना त्याने तेथील प्राकृतिक रचना, पर्वत, नद्या याकडे पुरेसे लक्ष दिले आहे. तसेच समुद्र, भूकंप, ज्वालामुखी क्रियेमुळे घडून आलेल्या बदलांची माहिती, तसेच निरनिराळ्या प्रदेशातील लोकजीवन, संस्कृती यातील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम त्याने वर्णन केलेला आहे. इटलीतील ग्रीक, रोमन संस्कृतीच्या विकासाचे विश्लेषण करताना त्याने तेथील सुरक्षित स्थानांचा उल्लेख केला आहे. रोमन साम्राज्य युरोप व आशियात पसरले होते. त्याचा नकाशा स्ट्रॅबोने तयार केला होता. या नकाशात काही चुका आहेत. उदाहरणार्थ कॅस्पियन समुद्र हा उत्तर समुद्राचा भाग त्याने दाखवलेला आहे. भूगोलाची परिभाषा आणि त्याच्या उद्देशातील स्ट्रॅबोचे मत होते की भूगोलाचा उद्देश केवळ सामाजिक आणि सरकारी कामकाजात सहाय्य देण्यासाठी नाही, तर भूगोल हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याचा उद्देश लोकांना विश्वाचे तसेच अवकाशातील ग्रहगोल, तसेच भूपृष्ठ, महासागर, प्राणी, वनस्पती आणि पृथ्वीच्या विविध क्षेत्रातील प्रत्येक भौगोलिक वस्तूचे ज्ञान प्राप्त करून घेणे हा आहे. भूगोलाद्वारा संपूर्ण जगातील मानवाच्या वसाहतींचा परिचय होतो. भूगोलकार हा एक तत्त्वज्ञान असतो की जो मानवी जीवन सुखी बनवण्याच्या शोधात कार्यमग्न असतो. स्ट्रॅबो हा प्रामुख्याने प्रादेशिक भूगोलकार होता. त्याने आपल्या पुस्तकात अनेक देशांचे भौगोलिक वर्णन केले असून त्याने आपल्या लेखात तुलनात्मक पद्धती, तसेच क्षेत्रीय विभिन्नता, स्थलांतर, लोकसंख्येची घनता याचेही स्पष्टीकरण केलेले दिसून येते. तसेच विविध भौगोलिक शाखांची त्याने सविस्तर माहिती दिली आहे. स्ट्रॅबोनंतर टॉलमी हा इजिप्तचा रहिवासी होता. त्याने देखील रोमन कालखंडामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात होऊन गेलेल्या या मूलभूत भूगोल तज्ज्ञाच्या मताचा प्रभाव मध्ययुगीन कालखंडात देखील टिकून होता. टॉलमीचे वास्तव्य अलेक्झांड्रिया येथे होते. संशोधन युगातील एज ऑफ डिस्कव्हरी संशोधनात अज्ञात भूमी शोधण्यासाठी त्याच्या लेखनातून प्रेरणा मिळाली. टॉलमीने गणित भूगोलाची तत्त्वे निश्चित केली होती. टॉलमीचे महत्त्वपूर्ण योगदान नकाशाशास्त्रात आहे. अशा प्रकारे ग्रीक आणि रोमन कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूगोलशास्त्रामध्ये योगदान दिले गेले आहे. ग्रीक व रोमन कालखंड हा प्राचीन भूगोलाचा पाया मानला जातो, किंवा प्राचीन भूविज्ञानाचा, तसेच प्राचीन निसर्ग विज्ञानाचा पाया मानला जातो. कारण प्राचीन कालखंडाबद्दल किंवा त्या कालखंडातील ज्ञात भौगोलिक माहितीबद्दल याच ग्रीक व रोमन कालखंडातील हिप्पाकेरस, हेरोडोटस, टॉलमी, स्ट्रॅबो या लोकांनी करून ठेवलेल्या जे काही योगदान आहे, भौगोलिक योगदान, यातून आपल्याला स्पष्ट होतं. थँक्यू.